गुरुपौर्णिमा हा भारतात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे. हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी महान गुरु वेदव्यास यांचा जन्म झाला होता. वेदव्यासांनी वेद संकलित केले आणि महाभारत रचले, त्यामुळेच त्यांना आदि गुरु म्हणून पूजले जाते. गुरु शिष्य परंपरा ओळखण्यासाठी गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आणि पूजनीय मानले जाते. शिष्याला ज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून प्रकाशाकडे नेणारा गुरुच असतो. गुरूंचे आशीर्वाद शिष्याच्या जीवनाला नवी दिशा देतात आणि त्याला यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. या दिवशी लोक त्यांच्या गुरूंचा आदर आणि आदर व्यक्त करण्यासाठी विशेष प्रार्थना करतात. शिष्य त्यांच्या गुरूंना फुले, मिठाई आणि कपडे अर्पण करतात आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात. यानिमित्त अनेक ठिकाणी विशेष धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. या दिवशी शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये गुरु शिष्याचा महिमा वर्णन केला जातो. गुरुपौर्णिमेचा सण केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. आपल्या जीवनात गुरूंचे महत्त्व समजून घेऊन त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा अंगीकार करावा, असा संदेश हा सण देतो. गुरुशिवाय जीवन अपूर्ण आहे, कारण केवळ गुरुच आपल्याला सत्य, धर्म आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. शेवटी गुरुपौर्णिमेचा सण आपल्याला आठवण करून देतो की आपण आपल्या गुरूंचा आदर आणि सन्मान केला पाहिजे आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवन अर्थपूर्ण केले पाहिजे. गुरुचे स्थान देवापेक्षा वरचे मानले जाते, कारण भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुरुच दाखवतो. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व समजून आपण आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला पाहिजे. हा निबंध जर तुम्हाला PDF मध्ये हवा असल्यास इन्फॉर्मेशन मराठी वेबसाईटला भेट द्या. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे.